नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जवळजवळ जिल्हा परिषदेचे सर्व पेपर झालेले आहेत. फक्त आपले राहिलेले आहे महत्वाची पद आहे. बघू शकता ग्रामसेवक, ग्रामसेवक आरोग्य, आरोग्य सेवक, सेवक आणि अंगणवाडी, अंगणवाडी पर्यवेक्षिका हे जवळजवळ 3 महत्वाच्या पदांचा पेपर राहिलेला आहे. आणि या पदांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये हे पेपर 100% कधी होणार आहे थोडी डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कधीपर्यंत अचानक होऊ शकतात की कधीही होऊ शकतात त्याबद्दल संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती या ठिकाणी जर विश्वास असेल तरच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. अन्यथा हा व्हिडिओ तुम्ही येथे स्किप करू शकता. डिटेल्स मध्ये मी तुम्हाला माहिती बघणार आहे आणि तुम्हाला मान्य होईल अशीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, जवळजवळ हे जे आपण झडपीचे जे या ठिकाणी आतापर्यंत पेपर झाले बघितले असेल की जे सर्वात कमी फॉर्म आहे, जे सर्वात कमी फॉर्म आहे ते 1 नंबरला, त्याच्यानंतर कोणते थोडे जास्त आहेत ते 2 नंबरला, अशा प्रकारे म्हणजे सर्वात जास्त एक तर ग्रामसेवक किंवा एक आरोग्य सेवक या दोन्हीपैकी सर्वात जास्त फॉर्म असणार. एक तर या दोघांच्या अगोदर अंगणवाडिका पर्यवेक्षिका हा पेपर आधी होईल, त्याच्यानंतर ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक हे पेपर कोणताही होऊ शकतो ज्याच्यामध्ये जास्त फॉर्म आलेले असतील तो फॉर्म होऊ शकतो, जे पदाचा फॉर्म होऊ शकतो. तर मित्रांनो, परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते आणि आता सध्या कोणत्या परीक्षा चालू आहेत आणि कधीपर्यंत 100% होण्याचा अंदाज आहे, जानेवारीमध्ये होईल की डायरेक्टली फेब्रुवारीमध्ये होईल, संपूर्ण तुम्हाला पटेल अशीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, यातील सर्वात महत्वाचा एकच पॉईंट आहे की बऱ्याच मुलांचं एकच म्हणणं आहे की जे आरोग्य सेवक आहे त्याचा या ठिकाणी अभ्यासक्रम बदलल्यापासून जो अभ्यास कसा करायचा आणि तांत्रिक अभ्यास कसा करायचा आणि आरोग्य सेवकचा आणि ग्रामसेवकचा दोन्ही पदांचा जो तांत्रिक अभ्यास कसा करायचा त्याच्याबद्दल फक्त 2 मिनिटांमध्ये माहिती बघू. तर या ठिकाणी ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक या दोन्ही पदांसाठी महत्वाची माहिती मी तुम्हाला देत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, जर तुम्हाला ग्रामसेवक किंवा आरोग्य सेवकच्या पूर्ण नोट्स मी तयार केलेल्या आहेत, स्वतःच्या हाताने प्रत्येक प्रश्न निवडलेले आहेत आणि मित्रांनो एकदम IMP काढलेले आहे. नोट्स तुम्ही नक्की घ्यायचे आहे. नोट्स मध्ये काय काय असणार आहे, नोट्स मध्ये काय काय असणार आहे तुम्ही बघू शकता. नोट्सची किंमत आरोग्य सेवकच्या नोट्सची किंमत मी तुम्हाला सांगत आहे, फक्त 239. ठीक आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर पेपर बद्दल नक्की चर्चा करणार, जास्त वेळ झालेला नाही, फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. 239 आरोग्य सेवकच्या नोट्स भेटतील आणि बघू शकता ग्रामसेवकच्या नोट्स तुम्हाला 234 रुपयामध्ये उपलब्ध होतील. तर मित्रांनो, या नोट्स कशा प्रकारे तुम्ही उपलब्ध करू शकता, या ठिकाणी चारही जे आपल्या या ठिकाणी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, इंग्रजी जे सामान्य ज्ञान आणि कृषी घटक, या ग्रामसेवक मध्ये कृषी घटक एकूण 5 विषयांच्या नोट्स तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध होऊन जातील. तर सर्व 5चे विषय कृषी सेवक धरून, कृषी घटक धरूनही त्याच्यामध्ये फक्त 234 रुपयामध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्ही खरेदी करू शकता. नोट्स कशा प्रकारे मिळवायचे याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटेल. सोबतच या ठिकाणी सर्व याच्यामध्ये जो जो कृषीचा जसा तांत्रिक घटक आहे, आरोग्य सेवकला सर्वांना माहित असेल जो तांत्रिक घटक आहे, सर्व पाचही विषयांच्या नोट्स, तुम्हाला 239 मध्येच भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक नंबर देणार आहे, त्या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी कोणताही कॉल, मेसेज, व्हॉट्सअपला काहीच करायचं नाही, फक्त त्या नंबरवरती बघू शकता. हा नंबर देण्यात आहे, बघू शकता 91 39 64 31 99. या नंबरवरती तुम्हाला या ठिकाणी ग्रामसेवक नोट्स घ्यायचे असेल 234 रुपये पेमेंट करून या नंबरवर पाठवायचा आहे. तर आरोग्य सेवकचा घ्यायचा असेल 239 रुपये पेमेंट करून या नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. कोणता या ठिकाणी मागणी करायची, जर स्क्रीनशॉट पाठवायचे आणि तुम्हाला आरोग्य सेवक नोट्स पाहिजे असा मेसेज करायचा आहे किंवा ग्रामसेवक नोट्स पाहिजे असा मेसेज करायचा आहे, तुम्हाला 5 मिनिटांमध्ये नोट्स उपलब्ध होऊन जातील. आता या ठिकाणी हा नोट्सचा विषय मी कव्हर केलेला आहे, कोणताही कॉल मेसेज करायचा नाही हे देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे, नंबर देखील दिलेले आहे. आता सर्वात महत्वाचं आहे की हे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात, तुम्हाला पटेल अशी माहिती सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. आता मी खाली स्क्रॉल करत आहे, बघू शकता आता 3 ते 4 दिवसापासून जवळजवळ आठवडाभर डब्ल्यू आर डी म्हणजे हे पेपर चालू होते. कोणते पेपर चालू होते? IBPS ने हे पेपर घेतले. डब्ल्यू आर डी म्हणजे जलसंपदा विभागाचे पेपर चालू होते. आता काल परवापासून हे पेपर संपलेले आहेत. काल किंवा परवा शेवटचा पेपर होता, हा पेपर आता संपलेला आहे. आता पुढे आहे या ठिकाणी आज तारीख किती आहे? आज या ठिकाणी बघू शकता 3 जानेवारी. आज आज किती 5 तारीख असेल, जवळ 5 जानेवारी आहे. परंतु 3 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत कोणते पेपर आहेत हे लक्षात घ्यायचे आहे. 3 जानेवारी ते 7 जानेवारी कोणते पेपर आहेत ते बघू शकता. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे जे पेपर आहे कधीपासून 3 जानेवारी ते 7 जानेवारी या दरम्यान हे पेपर चालू आहेत. त्याच्यामध्ये या दरम्यान परीक्षा होणे इम्पॉसिबल आहे.
त्याच्यानंतर बघू शकता सर्वांनाच माहिती असेल जानेवारी 8 जानेवारी ते 14 जानेवारी बघू शकता राज्य उत्पादन शुल्क म्हणजे या ठिकाणी दारूबंदी पोलीस विभागाची जे पेपर होणार आहे 8 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंत होणार आहे. याच्यामध्ये 14 तारखेपर्यंत 100% तुमचे पेपर होऊच शकत नाही ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक. त्याच्यानंतर कृषी सेवक पेपर कधी आहेत? 16 तारखेला पेपर आहे आणि 19 तारखेला पेपर आहे. 16 आणि 19 आणि जो 15चा हा जो 15चा मध्ये गॅप आहे 15 तारीख 15 जानेवारी या ठिकाणी याच्यामध्ये पेपर होणार नाही. पेपर होणार नाही 100%. एकच दिवस आहे त्याच्या या ठिकाणी या परीक्षा कव्हर होऊ शकत नाही. तर बघू शकता 16 जानेवारी आणि म्हणजे 19 जानेवारी पर्यंत तुमच्या या ठिकाणी पेपर होऊच शकत नाही. म्हणजे हॉल तिकीट अजूनही तुमच्यासाठी तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी मी 100% सांगेल संपूर्ण 1 महिना आहे. आणि नोट्स तुम्ही 100% खरेदी करायचे तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार आहे. नोट्स प्रत्येक विषयाच्या तुम्ही घेऊन टाकायचे आहेत. सर्व विषय तुम्हाला फक्त कमी 250 रुपयाच्या आतच भेटणार आहे सर्व विषय. आता प्रश्न एक राहिला की या ठिकाणी जो पेपर आहे कधीपर्यंत आपले होणार आहेत पेपर कधीपर्यंत जर तुमचे पेपर या ठिकाणी 19 म्हणजे 20 तारखेपर्यंत जर होऊ शकत नाही म्हणजे जानेवारीचे दिवस याच्यामध्ये फक्त 10 दिवस उरतात. किती? 10 दिवस उरतात. तर या 10 दिवसामध्ये या ठिकाणी तर हे लगेच पेपर होणार नाही परंतु परीक्षेच्या जवळजवळ 15 दिवस अगोदर ज्याप्रमाणे या ठिकाणी कृषी सेवकचे परिपत्रक काढले होते 24 ते 22 दिवस अगोदर हे या ठिकाणी 19 आणि 16 आणि 19 तारखेला पेपर होणार आहे हे परिपत्रक जवळजवळ 23 दिवस 23 ते 24 दिवस अगोदर हे वेळापत्रक त्यांनी या ठिकाणी परिपत्रक काढून सांगितले होते. तसेच 15 ते 16 दिवस परीक्षा वेळापत्रक काढेल आणि ही परीक्षा या ठिकाणी माझ्या अंदाजे तरी जानेवारीमध्ये होऊच शकत नाही. फेब्रुवारी या ठिकाणी बघू शकता हे पेपर कधी होऊ शकता बघू शकता 2 फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्याचा सांगत आहे 2 फेब्रुवारी. तर 2 फेब्रुवारी ते बघू शकता 8 फेब्रुवारी या दरम्यान तुमचे पेपर होऊ शकतात आणि या पेपर बद्दल सर्वात कोणतीही महत्वाची जर अपडेट आली सर्वात प्रथम माझ्या मार्फत तुम्हाला सर्वात आधी कळवली जाईल. 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या दरम्यान तुमचे पेपर होऊ शकतात आणि हे पेपर होण्याच्या दिवस बघू शकता 12 ते 15 दिवस म्हणजे या ठिकाणी जे अपडेट आहे कधी पण येऊ शकते आणि कधी पण तुमचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. जर या ठिकाणी झालेच जानेवारीमध्ये झाले तर या ठिकाणी बघू शकता 25 तारखेच्या पुढेच म्हणजे जवळजवळ तुम्हाला 1 महिन्याचा वेळ आहे अभ्यास करण्यासाठी. नोट्स घेऊन तुम्ही नक्की अभ्यास करायचे आहे. कृषी सेवक तांत्रिकचा विषयांचा समावेश आहे आणि या ठिकाणी आरोग्य सेवकच्या देखील तांत्रिक विषयांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. नोट्स नक्कीच खरेदी करायचे आहेत. तर मित्रांनो पेपर 100% फेब्रुवारीमध्येच होईल आणि झाला जानेवारीमध्ये झाला तर शेवटच्या आठवड्यामध्ये होऊ शकतो. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.